मराठी मनोरंजनाचा सर्वात मोठा वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो म्हणजेच बिग बॉस मराठी. सध्या नवीन पर्वाची हवा सुरू असताना जुन्या पर्वातील काही असे वाद पुन्हा चर्चेत आले आहेत, ज्यांनी सोशल मीडियावर तेव्हा अक्षरशः आग लावली होती. बिग बॉसचं घर म्हणजे केवळ टास्क नाही, तर तिथे कधी कोणाची अब्रू वेशीवर टांगली जाईल आणि कधी कोणाला जेलची हवा खावी लागेल याचा नेम उरला नाही. चला तर मग नजर टाकूया बिग बॉसच्या घरातील आजवरच्या सर्वात गाजलेल्या वादांवर. पहिल्या पर्वात अभिनेता राजेश शृंगारपुरे आणि अभिनेत्री रेशम टिपणीस यांच्यातील जवळीक चांगलीच चर्चेत राहिली होती. मात्र वाद तेव्हा वाढला जेव्हा विवाहित असलेल्या राजेशने कॅमेऱ्यासमोर आपल्या पत्नीला उद्देशून चक्क कबुली दिली की त्याचं रेशमावर प्रेम जडलंय. एका रियालिटी शो मध्ये आपल्या संसाराचा असा जाहीर लिलाव केलेला पाहून अख्खा महाराष्ट्र त्यावेळी खळबळला होता. रात्रीचं खेळ चाले फेम ऋतुजा धर्माधिकारी हिच्यासाठी बिग बॉसचं घर वेदनादायी ठरलं. सेव्ह वॉटर टास्क दरम्यान राजेश शृंगारपुरेशी भिडताना ऋतुजा जोरात घसरली आणि तिच्या पाठीला गंभीर दुखापत झाली. ही इजा इतकी मोठी होती की तिला ऐन भरात असलेला शो अर्धवट सोडून बाहेर पडावं लागलं. बिग बॉसच्या इतिहासातील हा सर्वात धक्कादायक प्रसंग होता. दुसऱ्या पर्वात अभिजित बिचुकले यांना चक्क सातारा पोलिसांनी बिग बॉसच्या सेटवरून ताब्यात घेतलं होतं. चेक बाउन्सच्या जुन्या प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई चालू होती. डॉन म्हणून मिरवणाऱ्या बिचुकल्यांना पोलिसांनी घरातून बाहेर नेल्याचं पाहून घरातील इतर सदस्यही हादरले होते. दुसऱ्या पर्वात अभिनेत्री शिवानी सुर्वे सुरुवातीपासूनच चर्चेत होती, पण घराबाहेर पडण्याची तिची वारंवार होणारी मागणी पाहून होस्ट महेश मांजरेकर यांचा पारा चढला. त्यांनी शिवानीला क्राय बेबी म्हणत कोणत्याही क्षणाचा विलंब न लावता घराबाहेरचा रस्ता दाखवला होता. मांजरेकरांचा तो दरारा पाहून तेव्हा शिवानीची चांगलीच बोलती बंद झाली होती. दुसऱ्या पर्वात टिकेल तो टिकेल या टास्क दरम्यान परागने रागाच्या भरात नेहाच्या कांचलीत लगावली होती. तसेच तिच्यासोबत गैरवर्तनही केले होते. टिकेल तो टिकेल या टास्क दरम्यान नेहा शितोळे आणि वैशाली यांनी परागला सिंहासनावरून उतरवण्यासाठी त्यांच्या शारीरिक शक्तीचा वापर केला. परागने नेहा व वैशालीला ढकलण्यापासून रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण शेवटी तो पडला. यावेळी परागचा संयम सुटला आणि त्याने नेहाला थप्पड मारली. तिसऱ्या पर्वात विशाल आणि सोनालीच्या मैत्रीत अशी काही मिठाचा खडा पडला की त्याचं रूपांतर मोठ्या भांडणात झालं. विशालने सोनालीवर असा आरोप केला की ती मुद्दाम त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतेय. प्रकरण इथेच थांबलं नाही, तर विशालने सोनालीच्या वैयक्तिक सवयींवरून अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. इतकंच नाही तर त्याने तिच्यावर ड्रग्सचे आरोप देखील केले होते, ज्याचा सोशल मीडियावर मोठा निषेध झाला होता. चौथ्या पर्वातील एका एपिसोडमध्ये योगेश जाधव आणि मेघा घाडगे यांच्यात वाद झाला होता, ज्यात योगेशने तुमच्या बापाचं खातो का असं म्हणत सामानाची तोडफोड केली होती. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. पाचव्या पर्वात एका एपिसोडमध्ये आर्या जाधव आणि निक्की यांच्यामध्ये वाद झाले. यावेळी आर्याने निक्कीच्या कांशिलीत लगावली. हा प्रकार एका टास्क दरम्यान घडला आहे. वर्षाताई एका हिऱ्यावर लक्ष ठेवत असतात, तेव्हा जान्हवी व आर्या हे सुद्धा त्यांना मदत करत असतात. त्यावेळेला निक्की मुद्दाम त्यांच्यामध्ये येते आणि त्यांना अडवून दाखवते. त्यावेळेला आर्याचा पारा चढतो आणि आर्या व निक्कीमध्ये बाचाबाची होते. निक्की मुद्दाम खोटेपणा करत असल्याचे पाहत आर्या तिला पकडते आणि तिच्या सनसनीत कानाखाली लगावते. तर मित्रांनो, तुम्हाला बिग बॉस मराठीमधील कोणतं कांड सर्वात मोठं वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच